नमस्कार, मी सी रवींद्र ढवळे, ॲग्रो अँड फूड प्रोजेक्ट सबसिडी अँड फायनान्स कन्सल्टंट. आपला भारत हा कृषीप्रधान देश असून जगात दुसऱ्या क्रमांकावरती शेतीमाल उत्पादन करण्यासाठी येतो. त्यातही आपला महाराष्ट्र भारतामध्ये शेतीमाल उत्पादन करण्यासाठी अग्रेसर आहे. आपल्या महाराष्ट्रातील जवळजवळ 65% जनता ही शेती व शेती निगडित व्यवसायासाठी संबंधित आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असून त्या शेती व्यवसायामध्ये आपण द्राक्ष, डाळिंब, केळी, तूर, ऊस, उडीद, हरभरा, नाचणी, गहू, ज्वारी ही प्रामुख्याने पिकं घेतली जातात. परंतु जवळजवळ सर्व फळे आणि भाजीपाला ही सिजनेबल आहेत. त्यामुळं होतं आहे काय, जेव्हा सीझन असेल तेव्हा आपल्याकडे प्रक्रिया उद्योगाची कमतरता असल्यामुळं भरपूर आपला शेतमाल हा रस्त्यावरती पाहतो किंवा तो खराब होतो किंवा तो कमी भावात शेतकऱ्यांना विकावा लागतो. याचीच दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना अंमलात आणली. योजनेचं मुख्य वैशिष्ट्य हे होतं की जसं मी सांगितलं की जो शेतमाल आपल्याकडे कमी भावात शेतकऱ्याला विकावा लागतो, खराब होतो, रस्त्यावरती फेकून द्यावा लागतो, त्या शेतमालावरती आधारित प्रक्रिया उद्योग उभा करून शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळो. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातही उद्योगांच्या संधी उपलब्ध होतो. जे बेरोजगार आहेत, जे स्टार्टअप्स आहेत, ज्यांच्याकडे नवीन आयडिया आहेत, त्या उद्योजकांना चालना मिळणे हेच या योजनेचे प्रामुख्याने उद्दिष्ट आहेत. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत मूल्यवर्धन व गुणवत्ता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानावरती आधारित उद्योग व्यवसायांना चालना देणे, जसं की कडधान्य, तृणधान्य, फळे, भाजीपाला, मसाल्याचे पदार्थ यावरील जे आधुनिक उद्योग आहेत त्यांना चालना देण्यासाठी शासनाने अनुदान घोषित केलेलं आहे. तरी या योजनेमध्ये नवीन प्रकल्प, मॉडर्नायझेशन, एक्सपान्शन असे सर्व प्रकल्प ग्राह्य पकडले जातात. थोडक्यात शेतीमालावरती आधारित जवळजवळ सर्वच उद्योग या स्कीममध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ फळे व भाजीपाल्यावरील प्रक्रिया उद्योग, जसं की ज्यूसचे प्रोजेक्ट, पल्पचे प्रोजेक्ट, डिहायड्रेशनचे प्रोजेक्ट, फ्रोझन व्हेजिटेबलचे प्रोजेक्ट, त्यानंतर तृणधान्य, कडधान्य यांचे सॉर्टिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग, मिलिंगचे प्रकल्प. या स्कीममध्ये उद्योजक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप उद्योजक, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, लिमिटेड कंपनी, पार्टनरशिप, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप या लाभार्थ्यांचा समावेश केलेला आहे. तसंच गट लाभार्थीमध्ये शेतकरी गट, फार्मर प्रोड्युसर कंपनी, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, बचत गट, स्वयंसहायता गट यांचाही समावेश या योजनेअंतर्गत केलेला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज मंजुरी करणे हे अनिवार्य असून राष्ट्रीयकृत बँका, प्रायव्हेट बँका, शेड्यूल बँका यांच्याकडून कर्ज घेणे अनिवार्य आहे. परंतु मला भरपूर वेळा प्रश्न येतो की सर आमची कोऑपरेटिव्ह बँक आहे. तर जेव्हा आपली कोऑपरेटिव्ह बँक असेल तेव्हा राष्ट्रीयकृत बँका, प्रायव्हेट बँका, शेड्यूल बँका यांच्याकडून त्या बँकेचं अप्रायझल नोट हे अटेस्टेड करून घेणं गरजेचं आहे. तसंच जर आपलं कर्ज मंजुरीपत्र हे कोऑपरेटिव्ह बँकेचं असेल आणि राष्ट्रीयकृत बँका, प्रायव्हेट बँका, शेड्यूल बँका जर आपल्याला ते अप्रायझल नोट देण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर आपण कोणत्या दुसऱ्या व्यापारी बँका, मिटकॉनसारखी संस्था, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडूनही आपलं प्रकल्पाचं बँक अप्रायझल नोट हे अटेस्टेड करून घेऊ शकतो. या योजनेमध्ये एकूण प्रकल्प खर्चामध्ये प्लांट अँड मशिनरी आणि टेक्निकल सिव्हिल वर्क म्हणजे तांत्रिक बांधकाम या दोन बाबींचा समावेश केला जातो. त्यामध्ये टेक्निकल सिव्हिल वर्क हे जास्तीत जास्त 40% असावं. म्हणजे जर आपला उदाहरणार्थ जर आपला प्रकल्प 1 कोटीचा असेल तर आपली तांत्रिक बांधकाम हे 40 लाखापर्यंत ग्राह्य धरलं जाईल. सदर प्रकल्प खर्चामध्ये जुन्या मशीनचा समावेश नसावा. ज्या काही नवीन मशीन घ्यायच्या आहेत त्या नवीन मशीन ह्या प्रकल्पात ग्राह्य पकडल्या जातील. जर आपला प्रकल्प एक्सपान्शनचा असेल तर आपल्याकडं स्वतःकडं जुन्या मशिनरी आणि नव्या मशिनरी या दोघांचंही बायफर्गेशन चांगल्या प्रकारे आपल्याकडं असावं. कारण की जुन्या मशिनरी ह्या एक्सपान्शनच्या प्रोजेक्टमध्ये आणि नवीन प्रोजेक्टमध्ये दोन्हीही प्रोजेक्टमध्ये ग्राह्य धरण्यात येत नाहीत. या योजनेमधील जो महत्त्वाचा भाग आहे तो अनुदान म्हणजे सबसिडी. या योजनेअंतर्गत ग्राह्य प्रकल्प खर्चाच्या 30% म्हणजे प्लांट अँड मशिनरी आणि टेक्निकल सिव्हिल वर्क यामधून जी टोटल होईल त्या टोटलच्या 30% आणि जास्तीत जास्त हे 50 लाख रुपये ही अनुदान मर्यादा आहे. सदर मंजूर झालेलं अनुदान हे आपल्याला 2 टप्प्यात मिळतं. म्हणजे 50%चा पहिला टप्पा आणि 50%चा दुसरा टप्पा. पहिला टप्पा जो आहे तो प्रकल्पाचं काम पूर्ण झाल्यानंतर आणि दुसरा टप्पा जो आहे प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन ॲटलिस्ट 6 महिने प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर.
म्हणजे शासनाला फक्त प्रकल्प उभे करायचे नाही आहेत, तर ते प्रकल्प पुढं चालले पाहिजेत. त्या प्रकल्पापासून नवीन रोजगार निर्मिती झाली पाहिजे व जो शेतमाल, जसं आपण वारंवार म्हणतो की ज्या शेतमालाला शेतकऱ्यांना भाव भेटत नाही, त्या शेतकऱ्यांना जवळच्याच मार्केटमध्ये चांगला भाव भेटला पाहिजे. या योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर काही काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की माझ्याकडे भरपूर जण येतात, प्रकल्प चालू केल्यानंतर आपण अनुदानाचा विचार करतो. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक सांगतो की सबसिडी तुम्ही बोनस ट्रीट करा. जरूर सबसिडी बोनस ट्रीट करा, परंतु ती सोडू नका. त्यामुळं ह्या स्कीममध्ये जर आपल्याला अनुदान घ्यायचं असेल आणि ह्या स्कीममध्ये जर आपल्याला ॲप्लिकेशन करायचे असतील तर प्रकल्प चालू करण्यापूर्वी अनुदानासाठी ॲप्लिकेशन देणं अनिवार्य आहे. प्रकल्प चालू करण्यापूर्वी सगळे कोटेशन, सगळे लायसन्सेस, प्रोजेक्ट रिपोर्ट हा परफेक्ट करणं गरजेचं आहे. कारण की हे सर्व केल्यानंतर आपल्यालाही समजतं की आपला प्रोजेक्ट यशस्वी होणार आहे, नाही होणार आहे. जर प्रोजेक्ट यशस्वी होत असेल तर एवढी मोठी घोडदौड करा. कारण की आपण पाहिलं 50 लाखाचं अनुदान आहे, याच्यामध्ये जवळजवळ 1.5 ते पावणे 2 कोटीपर्यंतचे प्रोजेक्ट की जे 30% 50 लाख रुपये अनुदानासाठी ग्राह्य होतात. म्हणजे जवळजवळ मध्यम इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो आपण त्याला. मध्यम इन्व्हेस्टमेंटमधले प्रपोजल यामध्ये येतात. त्यामुळं जर प्लॅनिंग फसलं, प्रोजेक्ट फसला तर प्रोजेक्ट अपयशी होऊ शकतो. त्यामुळं अगोदर काळजी घेणं, सबसिडीची माहिती घेणं आणि त्यानंतर पहिलं सबसिडीला ॲप्लिकेशन करून प्रोजेक्टचं काम चालू करणं, या गोष्टी विचारात घेऊन कराव्यात. तेव्हा आपला प्रोजेक्ट आणि सबसिडीमधील आपलं मिळण्याची शक्यता ही वाढू शकते आणि आपला प्रोजेक्टही यशस्वीकडे जाऊ शकतो. धन्यवाद.